आणि आता HMPV संदर्भात महत्त्वाची बातमी। राज्यात HMPVनं शिरकाव केलाय। पुण्यामध्ये सुद्धा आरोग्य यंत्रणा सज्ज आहे। मात्र अजून प्रवासावरती कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीयेत। पुण्याच्या लोहगाव विमानतळावर सुद्धा प्रवाशांची कोणीही तपासणी करण्यात येत नाहीये। देशात जेव्हा कोरोनाचा पहिला रुग्ण दाखल झाला होता त्याने विमान प्रवास केला होता, मात्र तेव्हा परदेशातल्या प्रवाशांची विमानतळावरती तपासणी केली जात नव्हती आणि त्यामुळेच आता ही तपासणी न केल्याने HMPV विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका आणि भीतीही व्यक्त केली जाते। सध्या उभा आहे पुण्यातील लोहगाव विमानतळावर, ज्या विमानतळावरून खरं तर देश आणि विदेशातून अनेक नागरिक जे आहेत ते ये-जा करत असतात। सध्या चीनमधील जो HMPV व्हायरस आहे तो भारतातही दाखल झालेला आहे आणि एकूणच या ठिकाणावरून देश विदेशात जाणाऱ्या नागरिकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते। आपण पाहतोय की कोरोना काळात जो पहिला कोरोनाचा नागरिक जो कोरोनाग्रस्त सापडला होता तोही याच विमानतळावरून पुण्यात दाखल झाला होता। मात्र काल पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये खरं तर लोहगाव विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आलेली नाही। याबाबतचा निर्णय येत्या 2 दिवसांमध्ये खरं तर होईल। मात्र त्या पार्श्वभूमीवर एअरपोर्टवरून येण्या जाणाऱ्यांची खरं तर संख्या मोठी आहे। खरं तर या विषाणू संदर्भात खरं तर या ठिकाणी केंद्र सरकारकडून अजून तरी यांना कुठला अलर्ट आलेलं नसल्याचं या ठिकाणी एअरपोर्ट अथॉरिटीकडून सांगण्यात येते। त्यामुळे येणाऱ्या काळात या ठिकाणी ही तपासणी होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन किरणसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे।